नमस्कार मंडळी. जय भवानी. जय जय भवानी. मी ईशान कुलकर्णी EML आणि मराठी मित्रमंडळातर्फे तुम्हा सर्वांचं शिवराय अष्टक द टेल्स ऑफ मराठा वॅलर याच्या कार्यक्रमात स्वागत करतो. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ हा आपण अरुणोदय झाला या गाण्याने करणार आहोत. हे गाणं सादर करण्यासाठी मी बोलवतो निहार मोघे याला. हॅलो हॅलो. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. शिवप्रभूंची नजर फिरेन उठे मुलुख सारा, दिशा दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधाण अभिमानाचे, हे वादळ उग्र विजांचे, काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. कडेक पारी घुमू लागले विजयाचे गान, जळल्या रानातून उमलले पुन्हा नवे प्राण. रायगडावर हर्ष दाटला, खडा चौघडा झडे, शिंगाच्या लरकारीवरती भगवा झेंडा उडे. शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे, हे रूप शक्ती युक्तीचे. हा तेजाचा झोत फाळून सृष्टीतून आला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या, शिवरायाला स्नान घालून धन्य धन्य झाल्या. धीमी पाऊले टाकीतेता, धीमी पाऊले टाकीतेता रुद्राचा अवतार. अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जयकार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज की जय. शिवछत्रपतींचा जय हो, श्री जगदंबेचा जय हो, या भरतभूमीचा जय हो. जय जयकारातून उसळल्या शतकांच्या माला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. अरुणोदय झाला. अरुणोदय झाला.
थँक्यू. खूप सुरेख निहार, फार छान झालंस. बरं मंडळी, आम्हाला कोणी सांगू शकेल का की आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे? शिवजयंती, तिथीनुसार शिवजयंती. तर या शुभमुहूर्ताचं औचित्य साधून आज आपल्याशी गप्पा मारायला थेट पुण्यावरनं एक व्यक्ती आलेली आहे. तर फरजंद, फतेह शिकस्त, शेर शिवराज आणि पावनखिंड या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक, लेखक आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दिग्पाल लांजेकर यांचं मी सहर्ष स्वागत करतो. श्री शिवराय अष्टक या 8 चित्रपटांच्या मालिकेद्वारे दिग्पाल सरांनी प्रत्येक सामान्य माणसापर्यंत महाराजांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लिखाणातील बारकावे आणि प्रत्येक मनाला भावेल असे उत्कृष्ट प्रस्तुतीकरण. तर मंडळी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आपण मंचावर आमंत्रित करू दिग्पाल सरांना. And I would like to call upon the stage Basuraj sir to hand over the food basket to Digbal sir. आणि मी दिग्पाल सरांना विनंती करतो की त्यांनी जिरेटोप जो आपल्याला भेट म्हणून द्यायला आणला तो आपल्या टीमच्या सदस्यांना द्यावा. खूप सुरेख असा जिरेटोप सरांनी आपल्याला भेट म्हणून दिलेला आहे. धन्यवाद सर. तर सर, इथून पुढची कमान तुम्ही सांभाळावी अशी माझी विनंती. सगळ्यांना जय शिवराय. आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आणि असं आपण सगळ्यांनीच वाचलेला आहे, अभ्यास केलेला आहे. छत्रपतींनी दक्षिण दिग्विजय केला होता आणि त्यामुळे आज त्यांच्या कृपेने हे भाग्य लाभलं आहे मला की तुमच्यासारख्या खूप विद्वान अशा फॅकल्टीज इथे उपस्थित आहेत आणि सारखेच त्यांचे शिष्यगण उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी चित्रपटांची मालिका आम्ही सुरू केली आहे, तर ही मालिका काय आहे, कशासाठी आहे आणि त्यातून काय साध्य करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे, ते किती पोचतं आहे हे सुद्धा मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. IIT मद्राससारख्या इतक्या मोठ्या ठिकाणी त्या मंचावरती मला आमंत्रित केल्याबद्दल मी EMLच्या सगळ्या टीमचे खूप खूप आभार मानतो, त्यांच्या फॅकल्टीजचे आभार मानतो की त्यांनी मला इथे उपस्थित राहून तुम्हा सगळ्यांबरोबर आमचे विचार वाटून घेण्याची, ज्याला आजच्या काळात तुमच्या भाषेत शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. थेट विषयाला सुरुवात करूया आपण की शिवराय अष्टक असं नाव का आम्ही या मालिकेला दिलं आहे चित्रपटांच्या. मग चित्रपटांची मालिका 8 चित्रपटांची का आहे? संपूर्ण शिवचरित्र जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण शिवचरित्र आता आपल्याला 2 तासांमध्ये मांडता येणं शक्य नाही. 2 तास आपल्याला एका चित्रपटासाठी उपलब्ध असतात. त्याच्यापेक्षा जास्त जर आपण चित्रपट बनवला तर डिस्ट्रीब्युटर तो घेत नाहीत, तर तुमच्यापर्यंत पोचत नाही, अशी त्याची एक प्रॅक्टिकल अडचण आहे. तर त्यामुळं 2 तासामध्ये हे शिवचरित्र मांडणं काही शक्य नाही. त्यामुळं मी असा विचार केला की त्यांचा एक एक पराक्रम घेऊन शिवछत्रपतींचा आणि त्यांच्या काही ज्ञात, काही अज्ञात, काही माहिती असलेल्या काही अनसंग हिरोज ज्यांना आपण म्हणतो, तर अशा लोकांचा पराक्रम घेऊन तो पराक्रम जास्त डिटेलमध्ये दाखवावा.
आणि त्याची सुरुवात आम्ही फर्जंदपासून केली. आता अष्टक का, तर एक कोइन्सिडन्स आहे की तुम्ही जर शिवछत्रपतींचं चरित्र पाहिलं तर 8 या आकड्याला स्वाभाविकपणे आपल्याला महत्त्व आलेलं दिसतं. का कसं याचं गणित खरं तर माझा अभ्यास तेवढा मोठा नाही, पण तो कोइन्सिडन्स मी साधायचा ठरवला. जसं आपण पाहतो की शिवछत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ होतं किंवा त्यांच्या त्या सिंहासनाला अष्टकोन होते. तर ह्या गोष्टी पाहता मी असं ठरवलं की 8 चित्रपटांची मालिका करूया. दिग्पाल लांजेकर हा कलाकार छोटासा, इतका मोठा नाही आहे की तो संपूर्ण शिवचरित्र साकारू शकेल. त्यामुळं हे 8 चित्रपट करून मग त्या पद्धतीने इतर मराठी दिग्दर्शक किंवा इतर भाषांमधले दिग्दर्शक त्यांना प्रेरणा मिळावी की अशा पद्धतीचे चित्रपट, त्याच्यासाठी लागणारा कंटेंट हा शिवछत्रपतींच्या या चरित्रात आहे, जो पिढ्यानपिढ्या आपल्याला पुरणार आहे. गेले 350 वर्ष तो आपल्याला मदत करतो आहे आणि इथून पुढे पण हजारो वर्ष तो करत राहील अशी आपल्याला खात्री आहे. तर हा कंटेंट आत्ताच्या या मीडियममध्ये यावा यासाठी या पद्धतीची एक चित्रपट मालिका तयार करावी असं आमच्या मनात आलं आणि आम्ही ते करायला सुरुवात केली. याची सुरुवात करताना स्वाभाविकच खूप अडचणी आल्या, कारण तुम्हाला माहिती असेल की भालजी पेंढारकर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये शिवछत्रपतींवरती सिनेमे निर्माण केले. परंतु त्याच्यानंतर एक मोठा गॅप होता 40 वर्षांचा. 40 वर्ष कोणीच अटेम्प्ट केलेलं आपल्याला दिसत नाही की एवढं महान चरित्र, एवढं ड्रॅमॅटिक चरित्र हे नव्हे आपल्याला म्हणता येईल, तर ते असूनसुद्धा ते पडद्यावर आणण्याचं कोणी धाडस करत नव्हतं. त्याला वेगवेगळी रिझन्स असतील. त्यातलं महत्त्वाचं कारण हे होतं की ऐतिहासिक चित्रपट चालत नाहीत असं सातत्याने म्हटलं जायचं मधल्या काळात. जेव्हा मी स्ट्रगल करत होतो आणि ही गोष्ट करायचा प्रयत्न करत होतो, त्यावेळी ऐतिहासिक चित्रपट चालत नाहीत असं म्हटलं जायचं आणि त्यामुळे कोणी पैसे लावायला मराठीमध्ये त्याच्यावर तयार नव्हतं. मराठीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा ट्रेंड आपण अनेक वर्ष पाहतो की जी गोष्ट चालते ती इतर दिग्दर्शक किंवा इतर फिल्ममेकर्स फॉलो करतात. आपण विनोदी चित्रपटांची लाट पाहिली, तमाशाप्रधान चित्रपटांची लाट पाहिली. तसंच मला वाटत होतं की कुठेतरी ही पोकळी आहे, हा जॉनर मोकळा आहे, या जॉनरकडे कोणी पाहत नाही आणि हा महत्त्वाचा जॉनर आहे. कारण यातून जर चांगल्या पद्धतीने मांडणी झाली, अभ्यासपूर्ण मांडणी झाली तर पुढच्या पिढीला मदत होणार आहे. तर त्यामुळे या जॉनरकडे लक्ष गेलं पाहिजे. हा जॉनर जर यशस्वी झाला तर खूप चांगल्या पद्धतीने या जॉनरमध्ये चित्रनिर्मिती होईल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना मदत होईल या सगळ्याची. आणि मग हे जेव्हा मी करायचं ठरवलं तर तेव्हा जवळजवळ 7 वर्ष स्क्रिप्टचा अभ्यास केला. फर्जंद हा माझा पहिला सिनेमा. लहानपणापासून कोंडाजी फर्जंदांची गोष्ट मला आवडत होती, कारण कोंडाजी फर्जंदांची गोष्ट ही जगभरातल्या वॉरफेअरच्या इतिहासातली त्या प्रकारची एकमेव कथा आहे. कारण 60 माणसांनी जवळजवळ 2500 लोकांचा पराभव केवळ 3.5 तासांमध्ये केलेला आहे. तर हे मांडायचा प्रयत्न आपण करूया असं मला वाटलं. स्वर्गीय निनाद बेडेकर आमचे गुरु, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्क्रिप्टचं काम चालू होतं, रिसर्चचं काम चालू होतं आणि ती स्क्रिप्ट आम्ही तयार करायची ठरवली. आता मी जेव्हा ते करायला सुरुवात केली तेव्हा मला स्वाभाविकपणे मला कोणी उभं करणार नव्हतं, कारण मी हे सगळं 2010 ते 2014 या दरम्यान करायचा प्रयत्न करत होतो, जेव्हा मराठी चित्रपटाचं सगळ्यात मोठं बजेट हे 80 लाख होतं आणि मला या चित्रपटासाठी जवळजवळ 3.5 कोटी रुपये लागणार होते. त्यामुळे मी गेलो की प्रोड्युसर म्हणायचं की तू वेडा आहेस, तू घरी जा. आणि त्यामुळं मी त्याच्या पुढे काय करणार. मग मला लक्षात आलं की चिन्मय मांडलेकर, त्या दरम्यान माझे खूप चांगले मित्र झाले होते. तू माझा सांगाती नावाची माझी एक मालिका चालू होती, जी मी लिहित पण होतो. त्यात मी चिन्मयच्या मोठ्या भावाचा रोल पण करत होतो, सावजी महाराजांचा, तुकाराम महाराजांचे मोठे भाऊ. तर ते करत असताना तो म्हणाला की तुझं लेखन लोकांना आवडतं आहे, तू लेखक म्हणून एस्टॅब्लिश झाला आहेस, डिरेक्टर म्हणून तुझ्यावरती 3.5 कोटी रुपये लावावे असं काय घडलं आहे. तर ते त्यांनी मला एक रिॲलिटी चेक दिला आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं की याची तयारी सुरू केली पाहिजे. म्हणून फिल्म मेकिंगवरती जास्त भर दिला की फिल्म मेकिंग कसं करता येईल. कारण मराठीच्या बजेटमध्ये एपिक फिल्म बनवायची, तेवढ्यात बाहुबली आला आणि मग असं आलं की अरे बापरे, हे तर 250 कोटी घेऊन खेळत आहेत आणि मग आपण 3.5 कोटी मागतो तर कोणी देत नाही. मी जवळजवळ 200 वाचनं केली स्क्रिप्टची. प्रोड्युसर तयारच होत नव्हते ते करायला. म्हणजे कुठे कोणी असं म्हटलं की शिवाजी महाराजांचा चित्रपट बनवायचा, माझ्याकडे पैसे आहेत,
की मी जायचो आपलं दाखवायचो. तर असं सगळं म्हणजे लातूरला गेलो एकदा, उदगीरला. ते गाव इतकं आतमध्ये होतं. एक माझे मित्र आहेत, त्यांचे एक काका आहेत, सदन शेतकरी आहेत ते. तर त्यांनी सांगितलं की मला बनवायचा चित्रपट, ये. बरं ते फाट्यावर उतरून 16 किलोमीटर आतमध्ये चालत जायचं आणि 16 किलोमीटर बाहेर यायचं. एकदाच बस जायची तिथपर्यंत. ती बस माझी जाताना बरोबर होती, येताना हुकली, कारण मी वाचत होतो. आणि वाचून झाल्यावरती ते म्हटलं, अरे वा मस्त आहे, पुढे. म्हटलं करणार सिनेमा, हो बघू, विचार करतो. पाणी न पिता तिथनं परत आलो. 16 किलोमीटर चालत, मग ट्रक घेतला, मग लातूरला आलो, बस स्टँडवरनं पुण्याला परत. त्या गोष्टी माझ्याबरोबर चालू होत्या. आणि त्या चालू असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे जर करायचं असेल तर निर्मात्यांना हे पटवून द्यावं लागेल की मला फिल्म मेकिंग येतं आणि मला फिल्म मेकिंग हे 3.5 कोटीत कसं बसणार हा जो प्रश्न पडलेला आहे लोकांना, खूप मूर्खात काढलं लोकांनी. आणि मग ते कसं बसणार याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि मग स्वस्त पेपर असतो आणि हल्ली लॅपटॉप असल्यामुळे पेपरही लागत नाही, इलेक्ट्रिसिटी त्याहून स्वस्त आहे. सो त्याच्यावरती काम करणं सुरू केलं आणि मी मास्टर चॅट नावाची एक गोष्ट शोधून काढली, जो आपण आता पाहूया. तर ही गोष्ट म्हणजे संपूर्ण चित्रपट कशा पद्धतीने शूट होणार आहे त्याचं एक बायफर्केशन असतं. कशा म्हणजे मला त्यांना सांगावं लागलं की इतक्या दिवसांमध्ये शूट होणार आहे, ह्या गोष्टी आहेत, त्याच्याकरता त्याचं डिटेलिंग केलं मी मुद्दामून ह्या गोष्टी दाखवायला आणल्यात, कारण तुम्हाला त्या गोष्टी कळतील. मी नॉर्मल जी लेक्चर्स किंवा इतर व्याख्यानं करतो तिथे या गोष्टी दाखवत नाही, पण इथे आपण त्या पाहूया. या मास्टर चॅटमध्ये सगळ्या प्रकारचं बायफर्केशन असतं, कॅरेक्टर असतात, त्यासाठी लागणारी प्रॉपर्टी असते, आर्टिस्ट कोण कोण आहेत ते असतं. आणि अशा पद्धतीने डिटेलिंग ब्रेकडाऊन करून मग मी संपूर्ण प्रेझेंटेशन सुरुवात केली. आणि फायनली कोइन्सिडेंटली मला फर्जनसाठी हे मिळाले, निर्माते मिळाले. आणि त्यानंतर माझं काम सुरू झालं. याचं अजून डिटेलिंग पुढे केलं प्रत्येक डिपार्टमेंटनुसार. आणि फर्जंद हा पहिला चित्रपट जो आहे तो 3,35,00,000 आपण अचीव केला आणि जो नंतर ब्लॉकबस्टर ठरला. आणि त्याच्यानंतर बरीचशी गणितं बदलली. आता हे करायचं कसं मनात आलं खरं सांगायचं तर याची प्रेरणा चित्रतपस्वी भालजी पेंढारकरच आहेत. आपण सगळे लहानाचे मोठे झालो आहेत. मी एक गंमत म्हणून एक सीन काढून आणला आहे त्यांचा तुमच्यासाठी, की 1952 साली त्यांनी काय अचीव केलं आपण पाहूया. हे करायची प्रेरणा कुठून मिळाली आणि हे आपण करू शकतो हे कसं वाटलं, तर हा सीन पाहूया आपण. तो सीन बघितला की लक्षात येईल की ते कुठलेही रिसोर्सेस नसताना त्या माणसाने हे अचीव केलं आहे. मग आता तर आपल्याकडे बऱ्यापैकी रिसोर्सेस आहेत, तर आपण मान्य मला बजेट कमी आहे, पण थोडंसं ब्रिलियन्स दाखवला, थोडंसं आपण डोकं चालवलं तर आपण करू शकतो. हे या सीननी मला शिकवलं, म्हणून मी मुद्दाम हा सीन तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करायला आणला आहे. एकदा पाहूया. छत्रपती शिवाजी सिनेमातला आहे, 1952 सालचा सिनेमा. कोण हसलं? मी. काय आहे आता इथे? भक्तांच्या भावामुळे देव दगडात सुद्धा सामावले होते एकेकाळी, पण स्वत्व विसरून मेल्या मनानं जगणाऱ्या निनादऱ्या गुलामांच्या देशात देव तरी कुठले राहिला धर्म कर्म केल्यावर. गुलामांचा देश कसला? मानवी किड्यांनी बुजबुजलेला पृथ्वीवरील नरक तो. हे आपण 1952 साली त्या माणसाने अचीव केलं. म्हणजे खरं सांगायचं तर त्यांनी एक वाट दाखवली की तुमच्याकडे पैसे असोत अथवा नसोत, तुमच्याकडे मनामध्ये ती श्रद्धा असेल, तुम्हाला ते साध्य करायचं असेल तर तुम्ही ते साध्य करू शकता. ती श्रद्धा जर छत्रपतींपर्यंत पोहोचली तर ते तुम्हाला वाट दाखवतात. आणि त्याचं एक उदाहरण तुम्ही आता मलाही म्हणू शकता, कारण मी अष्टक म्हटलो आणि त्याच्या मध्यावर आता उभा आहे 4 चित्रपट सुपरहिट देऊन. तर हे सगळं बघितल्यानंतर मला लक्षात आलं की एकदा आपण मेकिंगपर्यंत तर मेकिंग
हे म्हणजे मेकिंग करणं चित्रपटाचं ही खूप सोपी गोष्ट आहे असं मला आता मी 4 चित्रपटांच्या अनुभवावरनं सांगतो. अवघड असतं चित्रपटाची विक्री, चित्रपट थिएटरमध्ये पोचवणं. त्याकरता एक वेगळी यंत्रणा काम करते. ते एक संपूर्ण जग असतं, वेगळंच जग असतं. म्हणजे फर्जंद जेव्हा केला तेव्हा 40 वर्षांनी सिनेमा होत होता. माझी सगळी टीम भारावलेली होती आणि मी ते सगळं थोडंसं लीड घेऊन करत असल्यामुळे स्वाभाविकपणे मला जरा जास्तीचा आदर मिळत होता. मला त्याची सवय पण झाली होती. रिॲलिटी चेक महाराजच देतात असं मला एक अनुभव पण आहे. तर हे सगळं झालं, खूप सुंदर सिनेमा बनला आणि बनल्यानंतर मी पहिल्या मीटिंगला जाऊन बसलो डिस्ट्रीब्युटर्सच्या आणि प्रोड्युसर्सच्या. त्यांनी अलाव केलं मला. दिग्दर्शकाला शक्यतो करत नाहीत पण केलं. तर अलाव केल्यावर मी जाऊन बसलो आणि मला त्या आदराची सवय झाली होती ना तोपर्यंत की सर आले सर आले सर आले. आणि तिथे आल्यावरती त्या डिस्ट्रीब्युटर किंवा ते जे होते त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही. कितना ड्युरेशन का फिल्म आहे जे मगाशी मी म्हटलं, इथपासून ते प्रश्न जे सुरू झाले तर मला असं लागलं कुठे गेली श्रद्धा आपली, काय झालं हे काय असं. आणि खोटं नाही सांगत पण जवळजवळ सिनेमा बनल्यानंतर सुद्धा 1 वर्षभर थांबावं लागलं. कारण कोणीही प्रेझेंटर मिळेना, कोणी डिस्ट्रीब्युटर मिळेना. कारण सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की ऐतिहासिक चित्रपट चालत नाहीत. आणि इथे मला मदतीला आली माझी आधी केलेली एक गोष्ट. रमा माधव नावाचा एक सिनेमा आम्ही केला होता. मृणाल कुलकर्णींनी तो डिरेक्ट केला होता. आपण त्याची एक छोटीशी झलक पाहूया. तर रमा माधव करत असताना मृणालताईंना मी असं म्हटलं होतं की मला मानधन नको. मी त्यांचा चीफ एडी म्हणून काम केलं होतं. तर मला मानधन नको पण मला ना डिस्ट्रीब्युशन आणि त्यासंबंधी ज्या मीटिंग्स होतात त्या मीटिंगला उपस्थित राहायची मला परमिशन द्या. आणि मग ती परमिशन मृणालताईंमुळे मला मिळाली आणि त्यातून मी डिस्ट्रीब्युशनची सगळी सिस्टीम शिकत गेलो. आपण त्याची आधी झलक बघूया आणि मग त्याच्या पुढे जाऊया आपण. आनंद वार्ता दिल्ली काबीज झाली. आम्ही आनंदीबाई. शनिवार वाड्याचे तट भक्कम, तटाला बुरुज 9, बुरुजाला दरवाजे 5. माधवरावांचं नाव घेऊन पहिलं पाऊल टाकते शनिवार वाड्यात आज. पहिल्यांदा मला ऐतिहासिक चित्रपटाची एकूण प्रोसेस कशी असावी ते कळलं. हा चित्रपट करत असताना मृणालताईंना मी फर्जंदची गोष्ट सांगितली होती. त्या म्हणाल्या की आत्ताचं सगळं जे काही एकूण आर्थिक आणि सामाजिक वातावरण आहे त्याच्यात तू कसं करशील. म्हणलं फक्त छत्रपतींवर श्रद्धा ठेवून करायचं आहे कारण ही गोष्ट सांगावीशी मला वाटते. कारण आपल्या पुढच्या पिढ्यांना तसं पुस्तकाकडे वळायची सवय आता राहिलेली नाही. स्क्रीनकडे जास्त वळतात. त्याच्यामुळे स्क्रीनवरती आपण जर इतिहास दाखवला तर तो लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. म्हणून फर्जंद यशस्वी होणं खूप महत्त्वाचं होतं. कारण कोंडाजी फर्जंदांची इतकी मोठी गोष्ट ती जर यशस्वी झाली तर शिवराज अष्टकाचं स्वप्न साकार होणार होतं. शिवराज अष्टकाचं स्वप्न साकार करायचं असेल तर फर्जंदला आर्थिक यश मिळणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामधनं कोट्यवधी रुपये मिळावेत, प्रोड्युसरला मिळावेत, मला मिळावेत अशी अपेक्षा नव्हती. पण तो जर जॉनर यशस्वी झाला तर त्या जॉनरमध्ये अधिकाधिक चित्रपट बनतील आणि जास्तीत जास्त इतिहास लोकांसमोर येईल असा एक माझा विचार होता. आणि त्यामुळं आम्ही फर्जंदचं पिचिंग नंतर चालू केलं. अनेक कॉर्पोरेट्सकडे गेलो. कॉर्पोरेटची नावं आता घेत नाही मी, लाईव्ह पण आहे त्याच्यामुळे. तर अनेक कॉर्पोरेट्सकडे गेलो आणि त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. एक सगळ्यात मोठं चॅनल जे आहे आत्ता त्यांनी अक्षरशः असं सांगितलं की हां चित्रपट उत्तम आहे आणि आम्ही 5 लाख रुपये देऊ तुम्हाला सॅटेलाईट राईट्स.
म्हणलं अरे 3.5 कोटीचा चित्रपट आहे, तुम्ही 5 लाख रुपयांनी काय सुरुवात करता बिडिंगला. आणि मग मी निर्मात्यांना म्हटलं की छत्रपतींवर विश्वास ठेवूया, आपण छत्रपतींवरती पूर्ण श्रद्धा ठेवून आपण रिलीज करूया. जे काही घडेल त्याच्यामधनं नक्कीच चांगलं काहीतरी होईल. आणि चित्रपटांनी कुठल्याही कॉर्पोरेटच्या मदतीशिवाय जवळजवळ 19 ते 21 कोटींचा व्यवसाय केला. आणि ते झाल्यानंतर त्याच कॉर्पोरेटनी तो चित्रपट 3 कोटी 80 लाखाला विकत घेतला. सो याच्यामुळे झालं काय की एक प्रकारे धीर चेपला आणि ह्या जॉनरमध्ये काहीतरी करता येऊ शकतं असं लक्षात आलं. आणि मग असं लक्षात आलं की जे आपण करायचं म्हणतो आहोत, जे आजचा आपला विषय आहे की शिवराय अष्टक हे मराठा बेलरचं एक प्रतीक आहे, मराठा वीरश्रीचं एक प्रतीक आहे. तर तशा कथा घेऊन त्या अधिकाधिक उलगडून सांगाव्यात. म्हणजे अख्खं चरित्र एका ठिकाणी न ठेवता कथा घ्यायची आणि त्याचं डिटेलिंग करायचं. मग दुसरा चित्रपट फत्ते शिकस्त नावाने आपण केला. शाहिस्त्याखानाची गोष्ट सगळ्यांना माहिती होती. मग शाहिस्त्याखानाची गोष्ट परत सांगण्यात काय गंमत आहे असं माझे सहकारी पण मला काही सहकाऱ्यांपैकी काही जण म्हणत होते की परत ती गोष्ट कशाला सांगतो, तिथं लहानपणापासून ऐकले बोटं तोडली शाहिस्त्याखानाची, पण तो 1 लाखाचं सैन्य घेऊन आला होता. बरोबर, पुण्यामध्ये 3 वर्ष थांबलेला होता. आता तुम्ही जर आपल्या या ऑडिटोरियममध्ये नजर टाकली तर इथं जेवढे विद्यार्थी आहेत हे साधारणतः जे काही 300, 200, 300 जण आपल्याला दिसत आहेत, याच्या अनुषंगाने 1 लाखाचा विचार करा की एवढी माणसं आजूबाजूला त्या लाल महालाच्या पसरलेली आहेत. त्याच्यामध्ये 90 जणांनी जायचं आहे. वाड्यामध्ये हजारोंचा पहारा आहे, त्याच्यामध्ये 30 जणांनी जायचं आहे आणि 20 मिनिटामध्ये त्या माणसाला मारायचं आहे. आता आपल्याला कळेल की ते आजच्यात अशक्य काय आहे. आपण सहजपणे वाचतो लहानपणापासून, आपल्याला आपल्या घरात पण ती पराक्रमाची कथा सांगितली जाते, त्यामुळे आपल्याला सहज वाटतं की अरे गेले आणि बोटं तोडली. असं नव्हतं ना, त्यांनी खूप काम केलं त्याच्यावरती. आजच्या काळामध्ये ज्याला म्हणतात तशी रेकी केली असेल किंवा अनेक गोष्टींचं डिटेलिंग केलं असेल. त्यांचं स्पाय डिपार्टमेंट जे आहे, हेरखातं जे आहे बहिर्जी नायकांच्या हाताखालचं, त्या बहिर्जी नायकांनी आणि त्यांच्या मंडळींनी काय करामती केल्या असतील की एवढ्या सगळ्या लोकांमध्ये ते गेले आणि एकाही माणसाला धक्का न लागता मिशन अकम्प्लिश करून ते परत आले. तर हे डिटेलिंग करणं मला महत्त्वाचं वाटलं आणि ते डिटेलिंग आपण फत्ते शिकस्त सिनेमात केलं. अगेन दुसरा हिट आपण देऊ शकलो. आणि या चित्रपटाचं सगळ्यात महत्त्वाचं यश जे म्हणता येईल ते मराठा लाईट इन्फंट्रीचा जे बेळगावचं जे ट्रेनिंग सेंटर आहे रेजिमेंटचं, तिथे हा चित्रपट आर्काईव्ह केला गेला. तर तिथल्या सेनाधिकाऱ्यांनी जेव्हा तिथल्या जवळजवळ 4000 जवानांना आपण हा सिनेमा दाखवला, कॅडेट्सना, तिथल्या सेनाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की सर्जिकल स्ट्राईकचं इतकं उत्तम उदाहरण हे त्या काळात घडलं होतं, हे तुम्ही इतक्या सुंदरपणे दाखवू शकलात. असं करत करत आपण पुढे आलो आणि मग पावनखिंडनी मेगा ब्लॉकबस्टरचा किताब मिळवला. कारण सेम आता त्याच्यानंतर मला कॉर्पोरेट्सची गरज उरली नाही. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आणि ऑडियन्सच्या मदतीने कॉर्पोरेट्सकडे मी फिरकत नाही. ते बऱ्याचदा विचारतात की आता काय, मी पुढच्या चित्रपटाचं नाव सांगतो. तर त्यामुळे पावनखिंड पण त्याच पद्धतीने आम्ही केला. या सगळ्यामध्ये ए फिल्म्सचे अनिल थडानी जे आहेत ते आमच्याबरोबर स्ट्रॉंगली उभे राहिले डिस्ट्रीब्युटर म्हणून. आणि पावनखिंडनी कोविडनंतर मोठा पराक्रम केला. म्हणजे मराठीतली सगळ्यात जी मोठी फिल्म आहे सैराट, त्याच्याबरोबर खालची फिल्म जी जास्त ग्रॉसिंग फिल्म ज्याला म्हणता येईल ती पावनखिंड ठरली त्या काळात. आणि मग सर्वतोमुखी त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग शेर शिवराज आम्ही त्याच वर्षी म्हणजे 2 महिन्याच्या अंतराने आम्ही ते सिनेमे घेऊन आलो. ही कोविडची कृपा होती, याच्यात आमचं काही नाही की पावनखिंड कोविडच्या बनलेला होता, शेर शिवराज नंतर बनला होता, पण त्याला मध्ये इतकी गॅप कमी मिळाली आम्हाला की आम्हाला तशा पद्धतीने रिलीज करावं लागलं. तर ह्या गोष्टी करत असताना ज्या गोष्टी मी करतो जाणीवपूर्वक त्या आज शेअर करायला आलो. म्हणजे चित्रपट काय आहेत ते तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही पाहिले, तुम्हीच ते हिट केलेले आहेत. पण मी काही गोष्टी करतो ज्या डेलिबरेटली मी जे म्हणतो की पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडतील, तशी गोष्ट एक मी शेअर करतो तुमच्याशी की बेसिकली आर्ट
ज्याला आपण म्हणतो आर्ट कॉस्ट्युम किंवा ह्या गोष्टी, तर हे जे चित्रपट आहेत हे पहिल्यांदा दिसतात आपल्याला आणि मग असतात. कंटेंट आपण नंतर बघतो, पण पहिल्यांदा ते दिसत आहेत का ऐतिहासिक हे आपण बघतो. मग त्याच्यासाठी काय करायचं तर मराठीचं बजेट परत माझ्यासमोर येतं. म्हणजे मी कायम गमतीने म्हणतो की मराठीचा दिग्दर्शक जो असतो, इतर लोकांचं माहीत नाही माझे कन्सेप्ट क्लिअर आहेत, पण मराठीच्या दिग्दर्शकाची जी कॉम्पिटिशन आहे ती इतर दिग्दर्शकांशी नाही आहे, ती घड्याळाशी आहे. रोज किती सीन झाले, रोज किती शूटिंग झालं आणि इतक्या दिवसात सिनेमा संपवू शकलायस का तू, तर तुमचं बजेट तुमच्या हातात राहतं आणि त्या बजेटमध्ये सिनेमा बनला तर तुमची रिकव्हरी होते, पुढचा सिनेमा तुम्ही बनवू शकता. हे मी माझ्या बाबतीत अशासाठी म्हणतो कारण मला पुढचा सिनेमा अष्टकातला बनवायचा असतो. 8 सिनेमे बनवायचे आहेत, 4 आपण पोचलो आहे. आता आर्ट जेव्हा आपण म्हणतो त्या आर्टसाठी मग माझ्यासमोर चॅलेंजेस उभी राहतात की मी एवढे भले मोठे सेट्स जसे हिंदीमध्ये संजय लीला भन्साळी साहेब बनवतात की मोठ्याले सेट्स, भरपूर ग्रँजरवाले भव्य दिव्य सेट, ते मी बघू नाही शकत, बनवू नाही शकत, कारण माझ्याकडे तेवढं बजेट नसतं. माझं बजेटच संपेल जर मी एक सेट त्यांच्या लेवलचा लावायला गेलो तर. मग मला काहीतरी उपाय त्याच्यावर शोधला पाहिजे. सिनेमा न बनवणं हा काय उपाय नाही आहे. म्हणून मग मी त्याच्यावर उपाय शोधला आहे लाईव्ह लोकेशन्सचा. म्हणजे खरोखरच त्या किल्ल्यावर जायचं, खरोखर तिथे शूट करायचं, थोडंसं VFXची डागडुजी केली की तुमच्या हातामध्ये त्या पद्धतीचा तो एक भव्य किल्ला येऊ शकतो. आपण एक सीन पाहूया फत्ते शिकस्तमधला की त्याच्यामध्ये तुम्हाला ते गंमत लक्षात येईल. बरेच जण मला असं म्हणतात की हे इतकं सुंदर VFX कसं काय केलं. म्हणले हे मी केलेलं नाही आहे, 350 वर्षापूर्वी करून ठेवलेलं आहे, मी फक्त ते वापरलं. नाही भूगोलाचं नाही, हां तो पेपरवर बघा. या पद्धतीने ती तयारी होते कॉस्ट्युम्स आणि मेकअपची पेपरवर्कच्या अनुसार. हे आम्ही उभारलेले सेट्स आहेत काही. फत्ते शिकस्त सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर हा कव्वालीचा सेटअप आहे. हा खूप एक्सपेन्सिव्ह होता मराठीच्या नावाने आणि हे हा जो सीन आहे काय तो मी तुम्हाला आता राज त्या दिवशी तुम्ही त्या कारतलब्याला सोडला नाही, खंडणी वसूल केली, परसा पुण्यांदा फना वर काढणार धाई कशावरून. अगदी बरोबर आहे तुमचं सुभेदार, पण सगळीच युद्ध तलवारीच्या धारेवर जिंकायची नसतात. काही युद्ध ही बुद्धीच्या तारेवर तोल राखून जिंकायची असतात. तानाजीराव, तुम्ही कधी एखादं मोठं वडाचं झाडू करताना पाहिलंय का? बघितलंय की, पण राज त्याच आधी त्याची सगळी मुळं एक एक करून मोकळी ट्रीटमेंट तुम्ही पहा. क्लोजअप सुरू झाला, क्लोजअप वरती सीन चालू आहे जागा सोडतो आणि नंतर त्याचा क्लायमॅक्स कसा होतो ते पहा. कारतलबला मुद्दाम सोडला. शाहिस्ता खानाच्या इतर सरदारांनी आपल्या मावळी दणक्यासमोर हार पत्करलीच आहे, पण आपला मुख्य शत्रू शाहिस्ता खान. आधी त्याला इतका जेरीस आणायचा की सततच्या अपयशानं तो पार खचला पाहिजे. हे सगळे हरलेले सरदार त्याच्या अपयशाची प्रतीक आहे. त्यांचे चेहरे सतत त्याला त्याच्या अपयशाचं दर्शन घडवत राहतील. नाही तर काय, त्यांना पाहून त्याला रोज आठवल, योहित हरला, त्यानं तित्ता मार खाल्ला, इकडं मावळ्यांनी याचा खुर्दा उडावला, तिकडं पार चटणी उडावली. आणि हे सगळं आठवून तो पुरता खचला याचा आपल्याला अंदाज आला की मग शेवटचा घाव आणि वृक्ष मुळापासून उखडून टाकायचा. राज वा भले. बर बैरजी, येसाजी गेले ती पुढचं मूळ उखडा. आता पुढची योजना आहे का जी? आता असं करायचं, शास्त्राच्या राजगडाच्या नेड्यामध्ये हा शूट, राजगडावर शूट होणारा फत्ते शिकस्त हा पहिला सिनेमा. आणि तेव्हाही मला प्रोड्युसर्स आणि हे असं म्हणलं होतं की किती मोठा शॉट ठेवला आहे. मी हे ठेवण्याचं कारण असं होतं, एकतर ग्रँजर दिसेलच सिनेमाचं, पण दिग्पाल लांजेकर आणि त्याची टीम गेल्यानंतर 100 वर्ष हा सिनेमा कुठेतरी OTTवर जिवंत राहील, तेव्हा त्या पिढ्यांना सुवेळा माची कशी दिसत होती हे दिसत राहील.
तर हे अशा पद्धतीने अष्टकाचं ध्येयच आहे की नवीन पिढीला हे सगळं दाखवावं आणि त्यांना अभ्यासासाठी उद्युक्त करावं. कारण मला हे नक्की माहिती आहे की हे चित्रपट म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज नाहीत. याच्यामध्ये लिबर्टी घ्यावी लागते, थोडंसं नाट्यीकरण करावं लागतं, नाहीतर मग लोक कदाचित पाहणार नाहीत. ते डॉक्युमेंटरीज आपण बघतो, जे अभ्यासक आहेत तेच ते डॉक्युमेंटरीज त्या पद्धतीने बघतात, एन्जॉय करतात. सर्वसामान्य घरापर्यंत, सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर थोडं नाट्यीकरण आवश्यक असतं, पण थोडंच. त्यामुळे हे जास्तीत जास्त लोक आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावं आणि ते इतिहासाच्या अभ्यासाला उद्युक्त व्हावेत, हे अष्टकाचं ध्येय आहे. आणि म्हणून त्याचं जास्तीत जास्त ऑथेंटिकेशन करायचा मी प्रयत्न करतो. माझ्या चित्रपटांवर कधी कधी समीक्षकांचा आरोपही होतो की हा जरा डॉक्युमेंटरी सिनेमे बनवतो. एक सीन आपण पाहूया याच्यात पावनखिंडीमधला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की मी ते कसं ऑथेंटिकेट करायचा प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त नावं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करतोय, सरदारांची म्हणा, जागांची म्हणा, जेणेकरून त्या कशा घडल्या होत्या याची एक मदत आपल्याला मिळेल. UPSC MPSCचे बरेचसे मित्र मला आत्ता भेटतात तुमच्या वयाचे, आणि मला म्हणतात की सर हे 4 चॅप्टर ना आमचे होतात, पटकन चित्रपट बघून टाकतो, ते क्लिअर होतात. त्याचं कारण काय आहे ते आत्ता आपण हा सीन बघूया आणि मग आपण बोलूया. कोयाजी जी रायाजी कुठे? माझं ते वाटेवर आहेत उतरायच्या. मग आज कोण कोण आहे आमच्या सभेत? राज, हिरडस मावळातलं 600 मावळ आहेत आपल्या बरोबर. हे आहेत आमचं बांदरगडी, वाघोजी, शंकराजी, पिलाजीराव, यशवंतरावजी बांदर. राज, हुबा हिरडस मावळ गाजवणारे हे आहेत खटपे, तुकोजी जोड, विचारे, गव्हाणे, चिकणे, खुटवड आणि साळुंके. ज्यांची तलवार काय वरची बी दुश्मनावर भारी पडती या, ते आहेत येबरची 72 दामपुडे. हे आहेत दुश्मनांची शिरं उतरवणारे शिरवले. आवर आज अजून कुणा कुणाची नावं घेऊ मी? आम्ही समदे म्हणजे बांदलांची सेना, आणि या सेनेतला प्रत्येक बांदलवीर तुमच्यावरून जीव ववाळून टाकायला तयार आहे. राजे होय राजे, आपल्याच सांगीप्रमाणे 600 धारदार मावळा आपल्या सोबत. आता हे झालं अनसंग हिरोजच्या बाबतीत. एवढी नावं सापडली मला रिसर्चमध्ये आणि ती मी आणली त्याच्यामध्ये. काही जणांना ते खूप आवडलं की एवढ्या लोकांची, काही जणांना म्हणजे 90-95% लोकांबद्दल बोलतं की त्यांना आवडलं की एवढ्या लोकांची नावं पहिल्यांदा माहिती झाली, कानावरनं गेली. मग याच्यात कदाचित कोणाला तरी प्रश्न पडेल की अरे कोण होते बर्ची बहादर दामगुडे, आपण जरासा रिसर्च करूया. मग अजून त्यांचा इतिहास आपल्यासमोर येईल आणि हे स्वराज्य कसं कणाकणातून उभं राहिलं, छोट्या छोट्या गोष्टींमधनं उभं राहिलं, हा इतिहास अजून आपल्याला प्रेरणा देत राहील. अजून गंमत पाहूया की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मॅनेजमेंटचा एक वस्तुपाठ आपण त्याला म्हणू शकतो, महामेरू म्हणू शकतो. तर त्या पद्धतीने भूगोलाचा वापर ते कसे करायचे आपल्या मिशनसाठी, याच्यासाठी फत्ते शिकस्तमध्ये हा कारतलब खान जेव्हा स्वारी करायला निघाला तळ कोकणावर, त्याला चारी बाजूनी कसं जेरीस आणलं त्यांनी, त्याच्यासाठी भूगोलाचा काय वापर केला. आपण एक त्या सीनमध्ये जेवढ्या वाटा आहेत त्या वाटांनी जर तुम्ही कोणी मुंबई पुणे परिसरात कधी गेलात तर प्लीज हे 4-5 घाट जर तुम्हाला बघता आले तर तसा वेळ काढून तुमच्या सुट्टीमध्ये जरूर बघा. बैरजी, हीच संधी आहे शास्ता खानाला आपली ताकद दाखवण्याची. वायजी, कोकणात उतरण्याच्या वाटा किती? आता त्यो पवन मावळातून निघालाय म्हणल्यावर 5 वाटा. लोणावळ्याचा घाट म्हणजे बोरघाट, दुसरा कुरवंड्याचा घाट, पुढे सावघाट वाघजाईचा घाट आणि सावष्टी. लोणावळ्याचा घाट म्हणाल तर लोणावळा खंडाळा बोरघाट खपवली. कुरवंड्याचा घाट म्हणाल तर लोणावळा कुरवंडा कुरवंड्याचा घाट आंबा नदीचं खोरं उमरण पेन. पुढे सावघाट म्हणाल तर तुंगवाडी, जांभुळण, नांदगाव, मलुष्टी, सावघाट, परळीन, जांभूळपाडा. आता वाघजाईचा घाट म्हणाल तर आंबावनं तेलबाईला वाघजाई. नाही थांबा, तुम्ही तर भरम तेवढंच आहात. मग काय तर समध्या वाटा तुम्हीच बांधून काढल्यात जणू. सुभेदार नाईक जी, खानाचा सैन्य संभार खूप मोठा आहे, त्यामुळे तो सोपी आणि पटकन घाटमाथा ओलांडता येईल अशीच वाट निवडणार. अशा 2च वाटा आहेत, बोरघाट आणि कुरवंडा. दोन्ही वाटांवर लक्ष असू द्या. 啊 जी. 哈。
तर असा भूगोलाचा अभ्यास आपण त्यातनं दाखवतो की काय पद्धतीने त्यांनी त्या घाटवाटा मावळ हे आपल्या नॉलेजमध्ये ठेवलं होतं आणि त्याचा वापर ते कसे शत्रूच्या विरुद्ध करत होते. हे ज्या फिल्म्स आहेत या मी जसं मगाशी म्हटलं की हे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स असू शकत नाहीत, पण कल्चरल डॉक्युमेंट्स नक्की असू शकतात. आणि त्याकरता कल्चरमधल्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करतो. त्यातनं मला अनेक चमकदार सीन्स दिसतात. त्यातला एक सीन आपण पाहूया. साधा चपलेचा सीन आहे, पण त्याच्यात काय म्हणणं आहे ते जर तुम्हाला सांगता आलं तर आपण बघूया. 8 नंबरचा. सरदार हे वर दिसायला कॉमेडी तरी आम्हाला तुला भेटायचं होतं भिकाजी. तुझ्या पायतानाची लय खिरत ऐकली आहे. आम्ही त्या पद्धत झाली का एखाद्या माणसाला भेटायची? अयो बाप्या घुसला ना खोपटात आणि एखादी बाईल उचलावी तसा मला घोड्यावर टाकून घेऊन आला इथं. अवी तर येऊस तर खाली ठेवूनच नाही. तोंडात आतडी गोळा झाली ना माझ्या. अजून थोडा वेळ गेला असताना तर बाहेरच पडले असती. हो काम तुमचं काम होतं तर तुम्ही यायचं होतं ना. काम आमचं होतं भिकाजी. राज हे कोंडाजी फर्जंद यांना 60 पायताणं हवीत. 100 देतो की कारकरे वाजणारे. तेच नकोय. पायतानात अजिबात इंचवाचं फळ घालायचं नाही. पाऊल ठेवलं तरी काप सगळं पडलं पाहिजे आणि आवाज गाडी इतका बी होता कामाचं नाही. असं का? असं का ते तुम्हाला कळल्याशिवाय आम्हाला पायताणं मिळायची नाहीत का भिकाजी? नाही नाही मिळतात की मिळतात. नाही सोडून या. काय निश्चित दिशा दावा हे म्हणजे परत आठवड्याबाहेर. मुळामध्ये कोल्हापूरकडचे जर आपले मित्र कोणी इथे असतील तर त्यांना माहिती असेल की कोल्हापुरी चपलेमध्ये विंचवाचं फळ घालतात. त्या छोटंसं बोरासारखं फळ असतं ते सुकवून घालतात. त्याच्यामुळे कार कार असा सुंदर आवाज येतो. शान दिसते त्या कोल्हापुरी चपलेची. ती करायची नाही असं त्यांनी सांगितलंय, कारण आम्हाला रात्री हल्ला करायचा आहे. शत्रूला आवाज येता कामा नये की किथून कोणीतरी चालत चाललंय. सो हा जो छोटा छोटा अभ्यास आहे त्यातला हा प्रत्यक्षात तिथे ट्रेक करताना, प्रत्यक्षात त्या लोकांना भेटताना, निनाद काकांसारख्या इतिहासकाराकडनं मार्गदर्शन घेताना या गोष्टी सापडलेल्या आहेत. आपण अजून एक गंमत पाहूया. ही गोष्ट मला असं कायम सतावत होती की आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पन्हाळगड ते विशाळगडचा ट्रेक केलेला असेल, तर तो ट्रेक करताना फारच भयानक वाट आहे ती. आणि ही रात्री साधारणतः 10 वाजता ते निघाले असं आपण गृहीत धरू. बाजीप्रभू, बांदलसेना आणि छत्रपतींच्या पालख्या तर ह्या तिथनं निघाल्या आणि तितका वेळ त्या धावत होत्या. सकाळी 6 वाजेपर्यंत त्या पांढरपाण्याला पोचल्या, म्हणजे पावनखिंडीच्या टोकापाशी. आणि तिथं ते युद्ध असं आपण मानतो. तर 12 तासाचा तो धावण्याचा 10 तासाचं ते धावणं आणि त्याच्यानंतर 12 तासाचं युद्ध असं आहे. तर ते 10 तास जे धावले ते इतक्या निबिड वाटेतनं धावले. म्हणजे आम्ही बऱ्याचदा तो ट्रेक केलेला आहे. जळवा लागतात तुम्हाला, साप दिसतात. ते आमच्यापैकी कोणाला चावले नाही पण त्यांच्यापैकी कोणाला तरी नक्की चावले असतील. ते सगळं दाखवून त्याची भीषणता प्रत्ययाला आणायचा आम्ही प्रयत्न केला पावनखिंड या चित्रपटामध्ये. तर मला कायम प्रश्न पडलेला की हे अंधारात कसे गेले असतील. दिवसा जाताना तिथनं वाट लागते आपली सगळ्यांची, तर हे अंधारात कसे धावले असतील त्यातनं आणि परत पालख्या घेऊन वगैरे वगैरे. म्हणून मी शोध घेत होतो आणि मला एक विलक्षण शोध लागला. मला लागला म्हणजे एका ठिकाणी वाचनात आलं आणि त्याचा वापर मी एका सीनमध्ये केला. तो सीन मी समजावून सांगतो नंतर. आधी आपण सीन पाहूया. वसईचं पठार ओलांडलं. आता आपली वाट मोकळी. पण नाही हो पाऊस असा दावेदार. दावेदार नाही, दोस्त येऊ आपला. यो पाऊस आहे म्हणून तर येड्यातली ही येडी माकडं गपगुमान पडून आहेत ना बघा. हा पण नाही हवा अंधारात वाट घावायची कशी? ही जोतवंतीची कांडकं बारूदखान्यात असतात. याच्यामध्ये गंधक असतं. काय असतं? गंधक. आगी द्या. आपण राजांना घेऊन निघालो की जोतवंतीची कांडकं
आणि बारूद सोबत घे. होय कंदी बी गरज पडेल. होय. चला. बरं नाही मला हे नाही कळलं की ह्याने वाट दिसणार कशी. अरे कुळ्या जोतवंती आहे, दिवसाशी लाकडावानी दिसत्या आणि रातच्याला काजव्यावानी चमकत्या. हा बघ तुझ्या मांग. नाईक एक ध्यानात ठेवायचा अखिला, राजांसाठी कंदी जीव द्यायला भेटला तर देऊन टाकायचा. सोनं होतं जीवाचं. तर ही जी जोतवंतीची कांडकं आहेत ही आपल्या बारूदखान्यात असल्याचा अनेक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो. ही कांडकं रेडियमचं काम करतात. अशी वनस्पती तुम्हाला कासच्या पठारावर बघायला मिळते. मराठ्यांचा वनस्पतीशास्त्राचा सुद्धा अभ्यास असावा असं मला वाटतं की त्यांनी की इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचा वापर केला. नाहीतर हा मार्ग सापडणार कसा इतका बिकट, असं लॉजिक लावत एक प्रोबॅबिलिटी तयार करत मी ते चित्रपट मांडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याला मी जे वारंवार म्हणतोय की हे एक कल्चरल डॉक्युमेंट असलं पाहिजे. वेपन वॉरफेअर हे सुद्धा आपलं कल्चर आहे, आपली संस्कृती आहे. चांगल्या गोष्टीसाठी युद्ध करणं, प्रतिकार करणं, अन्यायाचा प्रतिकार करणं आणि त्यासाठी विविध प्रकारची शस्त्र ही मराठ्यांनी तयार केली. आपण त्यातली काही बघूया. प्रत्येक चित्रपटात असं एक तरी शस्त्र जे आपण नॉर्मली बघत नाही किंवा त्याच्याबद्दल चर्चा करत नाही असं दाखवायचा प्रयत्न मी केलेला आहे. तलवारींचा जर नुसता विचार केला तर मराठी 27 प्रकारच्या तलवारी वापरायच्या वेगवेगळ्या कारणासाठी. तर याचा अभ्यास आपण अजून पुढे नेऊ शकतो. आपण एकेका चित्रपटामध्ये आम्ही काय काय वापरलंय ते पाहूया. मी पहिल्यांदा वापरलं माडू, थोडंसं मॉडिफाय केलं ते. दोन बाजूला 2 सांबराची शिंगा असतात किंवा पाती असतात आणि मध्ये ढाल असते. मी ते थोडंसं मॉडिफाय करून माझ्या विलनच्या हातात दिलं जेणेकरून ते शस्त्र तरी दिसेल एकदा. आपण त्याची फाईट पाहूया. दुधारी शस्त्रापेक्षा जास्त घातक असं ते शस्त्र तयार होऊ शकतं. आणि त्याच्या पुढे या चित्रपटामध्ये मी उरुमीचा वापर केला. उरुमी कल्लरी पयत्तूच्या आपल्या कल्चरमधनं येतं. 3 पात्यांचा पट्टा असतो. तो कर प्ले कर. तर पट्टा चालवणारा जो धारकरी असतो अजिंक्य मानला जातो, कारण 1 पट्टेकरी आणि 10 धारकरी असं प्रमाण सांगितलं जातं. 10 धारकरी जे असतील, तलवार चालवणारे असतील, ते 1 पट्टेकरी सहज लोळवू शकतो. इथे तर 3-3 पट्टे आपल्याला दिसत आहेत. त्यालाही आपले मराठी भारी पडले असं दाखवण्याचा माझा प्रयत्न होता परदंड चित्रपटात. याच्या पुढे जाऊन पावनखिंड चित्रपटामध्ये एक वेगळं शस्त्र मी पुन्हा एकदा इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला. त्या शस्त्राला म्हणतात बाणा. म्हणजे आपण खूप कमी वेळा या शस्त्रांची नावं ऐकतो. भाल्यासारख्या काठीला तलवारीसारखं एक पातं लावलेलं असतं, याला बाणा असं म्हणतात. फुलाजी प्रभूंच्या हातामध्ये ते शस्त्र आपल्याला पावनखिंड चित्रपटात दिसतं आणि त्यांचा एक नेत्रदीपक फाईट सिक्वेन्स आपण पाहू शकतो. याच्या पुढे जाऊन आपण एक विशिष्ट शस्त्र पाहणार आहोत. हे शस्त्र ही दोन्ही शस्त्र शेर शिवराजमध्ये जी मी दाखवली ही स्वतः छत्रपतींनी निर्माण केली असं म्हटलं जातं. त्यातलं पहिलं शस्त्र आपण बघतोय ते आहे विटा. भाल्यासारखा फाळ ज्याला एक आखूड दांडकं असतं आणि त्याला दोरी लावलेली असते. ती फेकल्यानंतर भाला जसा वेस्ट होतो एकदा मारल्यानंतर, तसा वेस्ट न होता ते परत आपल्या योद्ध्याच्या हातामध्ये येऊ शकतं. हे छत्रपतींच्या बुद्धिमत्तेचं एक मोठं उदाहरण आपल्याला तिथे दिसतं. आपण पुन्हा एकदा ही क्लिप पाहूया.
प्रकारे ओढून परत आपल्या हातात घेता येतं. बाण किंवा भाला ज्या प्रकारे शत्रूला मारल्यानंतर निघून जातो आपल्या हातातनं, तसं ते वेस्ट नाही होत. याचं एक सगळ्यात महत्त्वाचं जर आपण त्याच्या मागची गोष्ट पाहिली तर इकॉनॉमिक्स पण आपल्याला छत्रपतींनी सांभाळलेलं दिसतं युद्धातलं, की कमीत कमी रिसोर्सेस जे आहेत ते पूर्णपणे वापरले गेले पाहिजेत आणि त्यातनं जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. सो हे युद्धात पण छत्रपती वापरताना दिसतात. आणि त्याच्या पुढचं आहे ते आपल्या सगळ्यांचं लाडकं शस्त्र जे आपण वारंवार पाहतो ते म्हणजे वाघनख. ते कशा पद्धतीने तयार झालं असावं याची एक प्रोबॅबिलिटी वेगवेगळ्या ग्रंथांच्या अभ्यासातून आम्ही तयार केली. तो एक प्रसंग आपण पाहूया. राज लय झालाय पकतोय पर काय ध्यानी येईना झालं बघा. हा ना कृष्णाजी आकृती नीट पहा. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात 108 मर्मस्थानं असतात. त्यावर आघात झाला तर भव्य मनुष्यही धाराशायी होऊ शकतो. वैद्यबुवांनी आपल्याला जी मर्मस्थानं सांगितली त्यातली महत्वाची 5: मस्तक, हृदय, सूर्यचक्र, नानत्व म्हणजे कूस आणि उदरदंडिका म्हणजे ओटीपोट. हा जी, या 5 स्थानांवर जर आघात झाला तर तो माणसासाठी प्राणघातक ठरू शकतो. खान उंच आहे त्यामुळे आपल्याला त्याच्या छातीखाली वार करायचा आहे. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचे आहेत नानत्व आणि उदरदंडिका. जी बर, हा आघात आमच्या हाताच्या नैसर्गिक हालचालींबरोबर व्हायला हवा, कारण भेटीच्या वेळी आम्ही निशस्त्र यावं अशी अट आहे. अर्थात दगाबाज खान काही अट पाळणार नाहीच, पण भेटीच्या आधी आम्ही अस्त्र बाळगलंय हे त्याला कळता कामा नये. अशा वेळी कुठलं शस्त्र बाळगता येऊ शकतं? थांबा राज, आलो वाईच, आलो आलो. महाराज हे अग्निपुराण. याच्यामध्ये अशा शस्त्राचं वर्णन आहे की ज्याला हस्तशस्त्र किंवा अमुक्त असं म्हणते. हे बघा, म्हणजे अशा प्रकारचं शस्त्र आहे की जे वार केल्यानंतर हात वेगळं बी होत नाही आणि हात वेगळं दिसत बी नाही. मग असं कुठलं शस्त्र आहे आपल्याकडे? आता चमकताला नाही महाराज. असं कुठलं शस्त्र नव्यानं घडवता येते का याचा विचार करा. आम्ही करतो. जी राज. हे मराठ्यांचं अमुक्त शस्त्र घडवायला घ्या. एवढ्या देखण्या हत्याराला काहीतरी नाव द्या की. अलबत्त. मराठी वाघांचं हत्यार आहे. याचं नाव वाघनख. सो कशा पद्धतीने ते शस्त्र डिराईव्ह झालं असेल, काय पद्धतीने त्याचा अभ्यास झाला असेल असं मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला. हे जे सगळे शिवराज अष्टकातले चित्रपट आहेत तुम्ही आता पाहिला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळं रूप दाखवायचा आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये घोडा, युद्ध, तलवार, किल्ले याच्या पलीकडे जाऊन छत्रपतींचा विचार काय असू शकतो, कशा पद्धतीने ते विचार करत असतील, त्यांचे मावळे, त्यांचे मराठा वीर काय पद्धतीने ही युद्ध लढत असतील, जिंकत असतील, त्याकरता कशा प्रकारे प्राणांची बाजी लावत असतील, त्यांची निष्ठा काय असेल, त्यांची प्रेरणा काय असेल, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न जास्त करून या सिनेमामध्ये आम्ही करतो आहोत.
म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अनेकदा असं मिळतं की छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आपसूक तोंडातून बाहेर येतं, घोषणा दिल्या जातात, पण कुठेतरी छत्रपतींच्या या सगळ्या पैलूंवरती आपण विचार करावा अशी पण एक अपेक्षा असते, जी कित्येक अंशी प्रेक्षक जेव्हा भेटतात तेव्हा पूर्ण होताना दिसते. अनेक पालक आत्ता दिसतात की जे आपल्या छोट्या छोट्या मुलांना आवर्जून या सिनेमांना थिएटरमध्ये घेऊन जात आहेत. मला जेवढं सांगायचं होतं ते आता बऱ्यापैकी संपलेलं आहे किंवा संपत आलेलं आहे. शेवटचीच एक गोष्ट सांगतो की मी जे सातत्याने कल्चरल डॉक्युमेंट असं म्हणतोय, सांस्कृतिक एक ते कागदपत्र व्हावं की एक पुरावा व्हावा अशा अर्थाने, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली गाणी, जी गाणी लिहिली जात आहेत, जी गाणी तयार केली जात आहेत या चित्रपटांसाठी. तर एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर व्हावा, त्यांचा जय जयकार व्हावा, ही जी आपल्या सगळ्यांच्या मनातली एक कायमची इच्छा आहे ती त्या गाण्यांनी पूर्ण होतेच. पण ही सगळी गाणी जी आहेत त्यातली बहुतांशी ही ओरिजिनल फोक सॉंग्स जी आहेत, लोकगीतं जी आहेत, लोककला जी आहे त्याच्यातनं आपण बनवायचा प्रयत्न करतो आहे. त्या गाण्यांचा एक समुच्चय मी तुमच्यासाठी दाखवायला आणला आहे. माझं बोलणं इथेच संपतं. गाणी पाहूया आणि मग आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. त्या गाण्यांचं काही डिस्क्रिप्शन आहे, ते डिस्क्रिप्शन मी मध्ये मध्ये सांगत जाईन, परंतु बाकी मला जेवढं तुमच्याशी शेअर करायचं होतं, तुम्ही जी संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. जय शिवराय. आपण एकदा ते पाहू. जिंकुनिया जगभरी शिवबाराज नाव गाजजी, जिंकुनिया जगभरी शिवबाराज नाव गाजजी, निगत वार गात गान भारा भरी शिवबाराज डंक वाजजी, भरतार मिळाला वाघ्या मुरळी हा जो फोक फॉर्म आहे त्यातलं हे गीत आहे. मुरळी संघाच्या ज्या अध्यक्ष आहेत सुभद्राताई, त्यांनी स्वतः आम्हाला याच्यामध्ये मदत केली आहे. जास्तीत जास्त ऑथेंटिक करायचा आम्ही प्रयत्न केला. उच्च शिखरांचा आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळदे. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळदे. रायगडाची जगदंबा ही आज तुला आणवी, लेख सुनाची अखेरची तू आस आज माऊली. समजांना मुक्त कराया निर्दाळ निखळते, हनुमंत रामाला जे शिवरायाला. या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जवळजवळ 17 सरदारांची नाव आहेत. ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले, ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले. तू वाड माई सौराज गात गाई, तू वाड माई सौराज गात गाई. युगत मांडली युगत मांडली. भारूड प्रकारातलं एकनाथांनी जे प्रसिद्ध केलं होतं त्यातलं हे गाणं आहे. युगत मांडली राजांचं कौतुक करणारं. बघा 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 युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली. अशी ही युगत राजांनी मांडली. पंताची जुबान राजांनी झाली, शेतीच्या खेम्यात गडबड झाली, पंततोची भेद झाली. शिवसवत भेटाया येणार सुंदर होणार हो, शिवसवत भेटाया येणार सुंदर होणार हो, शिवसवत भेटाया येणार सुंदर होणार हो. याची देवा नका नका मागे घेऊ. हा अभंग मुद्दाम थांबवला, परत एकदा आपण तो ऐकू. कोविडच्या दरम्यान हा अभंग खूप गाजला, कारण आम्हाला खूप फोन यायचे पोलिसांचे, डॉक्टरांचे, आरोग्य कर्मचारी जे होते त्यांचे, सैनिकांचे, की या कोविडच्या कठीण काळामध्ये तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आम्ही फत्तेशिकस्त सिनेमासाठी केला होता, हा अभंग आम्ही वारंवार लूपवरती ऐकतोय आणि हा अभंग कोविडसारख्या भयानक गोष्टीशी लढायला आम्हाला प्रेरणा देतो, नाहीतर आम्ही डिप्रेशनने मेलो असतो. तर ही या छत्रपतींच्या चित्रपटातल्या गाण्याची कमाल आहे. तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा, जाऊ शरण शरण कुणा. नारायण ये रे पाहू पाहू विचारून, नारायण ये रे पाहू पाहू विचारून.
मज कोण आहे मज रात्रंदिन तुझा आठवणी आहे तुझा आठवणी आहे रात्रंदिन तुझा आठवणी आहे पाहतोस काय सत्व माझे पाहतोस काय सत्व माझे विठ्ठल 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 तुका म्हणे किती येऊ का कुलती काही माया चित्ती येऊ द्यावी काही माया चित्ती येऊ द्यावी म्हणे किती येऊ दाखुलती काही माया चित्ती येऊ द्यावी म्हणे किती येऊ काही माया चित्ती येऊ द्यावी म्हणे किती येऊ दाखुलती काही माया चित्ती येऊ द्यावी देवा नका नका मागे घेऊ शालीन जाऊ शरण शरण नारायण ये रे पाहू शिवा शिवा कोण आहे देवा नका नका मागे घेऊ शालीन जाऊ शरण शरण नारायण ये रे पाहू विचारून शालीन कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेबांच्या या भावनिक भेटीच्या नोटवरती आजचं हे थोडंसं लांबलेलं व्याख्यान मी आता थांबवतो. जय शिवराय. धन्यवाद. ऑडियन्समधल्या कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपण आता घेऊ शकतो. आपल्याला टाइममुळे फक्त 2 किंवा 3च प्रश्न घेणं जमतील. सो हॅलो, नमस्कार. माझं नाव तेजस काळे. तर मी तुमच्या काही मुलाखती बघितल्या होत्या यूट्यूबवरती आणि त्याच्यात मला समजलं की जसे तुम्ही संदर्भ गोळा करता तर त्याच्यात तुम्ही राजघराण्यांमधल्या लोकांना पण भेटलं होतं आणि जसं की त्यांचे जे फेटे असतात आणि एखादं टिळक असतं तर त्याचा पण तुम्ही अभ्यास केला होता. तर ते तुम्ही कसं घडवून आणता? आता विविध भागातले अनेक लोक आता या सगळ्यामुळे ओळखीचे झालेत, मित्र झालेत. विविध घराण्यातले वंशज आहेत जे या कामी मदत करतात. म्हणजे जेधे घराणं जे आहे, आपण शेर शिवराजमध्ये जेध्यांचा पराक्रम पाहिला, कान्होजीराजे जेधे आणि त्यांची मुलं. तर ते माझे मित्र आहेत, इंद्रजित जेधे सरकार. तर त्यांच्या घरामध्ये काय पद्धती आहेत, मी हे उदाहरणादाखल इंद्रजित सरकारांचं उदाहरण सांगतो की त्यांच्या घरात काय पद्धती लावले जातात किंवा फेटे बांधले जातात. हे आजही परंपरागत पद्धतीने काही गोष्टी टिकून आहेत. तर त्यांचा अभ्यास करून मग मी ते इनकॉर्पोरेट करायचा प्रयत्न करतो. आणि दुसरा प्रश्न हा होता की जसं आता मराठीमध्ये चित्रपट आहेत पण महाराजांचा इतर भाषांमध्ये तुमचं चित्रपट करण्याचा विचार आहे का? मराठीतच करीन आणि इतर भाषात डब करीन असं ठरलेलं आहे. कारण मराठी मातीचा जो सुगंध आहे तो सुगंध तिथे येत नाही असं माझं मत आहे. नमस्कार सर, सिमिलरच प्रश्न आहे. प्रथमतः तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार की तुम्ही ज्या डिटेलमध्ये ही तुमची पूर्ण प्रक्रिया आम्हा सर्वांसमोर उलगडली. तुमचा प्रामाणिकपणा आणि ही कळवळ अगदी समोर येते आणि खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार यासाठी. तर तुम्ही बाहुबलीचा मध्ये उल्लेख केलात.
तर आपण सर्व जाणताच की ज्या पद्धतीचं यश त्याला मिळालं आहे. तर बजेट हा तर ॲस्पेक्ट आहेच आहे, फार महत्त्वाचा आहे. पण याचबरोबर त्याचं दुसरं ॲस्पेक्ट जसं मला वाटतं की त्याचं कथानक आणि विविध भाषिकांपर्यंत त्याची झालेली रीच आहे. तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जर आपण विचार केला तर कथानकेला कुठेच म्हणजे कमतरता नाही आहे. आपल्याकडे ज्यांनी काल्पनिक स्टोरीला एक लार्जर दॅन लाईफ प्रमाणे दाखवलं, तसंच आपण आपल्या स्टोरीला एक जी रिअल स्टोरी आहे त्याचा अभाव कुठेच नाही आहे. दुसरा ॲस्पेक्ट जो आहे, जसं मी म्हणालो की विविध भाषिकांपर्यंतची रीच आहे. जर जसं माझा मित्र म्हणालात की त्या संदर्भात तुमचा काही प्रयत्न राहील का की विविध भाषिकांपर्यंत ही जी म्हणजे जबरदस्त असं कथानक आहे आणि जी स्टोरी आहे ती पोहोचेल? आत्ता आपल्या सगळ्यांसाठी OTT प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेले आहेत. खूप चांगल्या प्रमाणावर त्याचा रीचसुद्धा आहे. आणि आपण बघतो की लॉकडाऊननंतर आपल्याला स्वतःलासुद्धा अन्य भाषेतले चित्रपट पाहायची एक सवय लागली आहे किंवा ती गोष्ट आपल्याला उपलब्ध झाली आहे. याचाच आधार घेऊन म्हणजे पावनखिंडचं सरप्रायझिंगली मला माहीत नव्हतं, पावनखिंड आम्ही ॲमेझॉन प्राईमला दिला. ॲमेझॉन प्राईमवरती तुम्हाला बघता येत होतो. आणि परवा मी सहज सर्फिंग करत असताना पावनखिंडचं काय आहे म्हणून बघितलं तर तो ऑलरेडी ॲमेझॉननी 9 भाषांमध्ये डब केलेला आहे. इतका त्याचा रीच आहे. तर ते लक्षात घेता आता पुढचे जे 4 चित्रपट आहेत अष्टकातले, सुभेदारपासून पुढचे 4 चित्रपट हे हिंदी आणि अन्य प्रमुख रिजनल भाषांमध्ये डब करून ते OTT प्लॅटफॉर्मवर ठेवावेत अशी एक योजना आहे. कारण हिंदी चित्रपट बनवणं हा एक वेगळा ऑलटुगेदर वेगळा बॉल गेम आहे. मग तो थोडासा ती इंडस्ट्री थोडी स्टार ड्रिवन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक स्टार तिथे असावा लागतो आणि त्या स्टारनुसार काही वेळा तुम्हाला कथाही थोडीशी वळवावी लागते, जे कॉम्प्रोमाइज मला करायचं नाही आहे. त्यामुळे मराठीतच ते बनतील पण हिंदीसह अन्य भाषांमध्ये ते डब होतील याची काळजी आम्ही इथून पुढे घेणार आहोत. असाच येतोय. ठीक आहे, हां जो पण येतोय. ठीक आहे. 2 प्रश्न आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला की तुकाराम मालिकेत तुम्ही काम केलं, कालच तुकाराम बीज होती. पर्सनल नोटवर हा प्रश्न आहे की जसे तुम्ही ऐतिहासिक पिक्चर बनवत आहेत आणि ज्यांनी तुकारामावर अभ्यास केला किंवा ते वाचणार किंवा तुम्ही त्यात काम केलं त्यांच्या मोठ्या आवाजात, त्यांचं लिखाण झपाटून टाकल्याशिवाय राहत नाही किंवा आत्ताचा अभंग आहे, तुम्हाला पर्सनली किती अफेक्ट केलंय तुकारामांनी, हा पहिला प्रश्न. जरी नसला तरी म्हणजे व्याख्यानाशी निगडीत, पण तो त्या समकालीन निगडीत आहे लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये. आणि दुसरा प्रश्न थोडा असा की म्हणजे शिवाजी खूप संवेदनशील विषय आहे महाराष्ट्रासाठी. महाराज किंवा शिवाजी महाराज म्हणूया आपण, छत्रपती शिवाजी महाराज खूप संवेदनशील विषय आहे. म्हणजे एखाद्या डायरेक्टरनी किंवा लिहितानी, प्रेझेंट करताना किंवा बोलताना थोडं इकडे तिकडे झालं की म्हणजे विस्तवाशी खेळणंच आहे. किंवा काही आपल्याकडे महाराष्ट्रात अशा काही म्हणजे उपजीवी लोक आहेत ते फक्त याच्यावरतीच उदरनिर्वाह करतात की काहीतरी चूक शोधायची आणि त्याचं हे करायचं. तर हे सगळं म्हणजे आय कॅन इमॅजिन इट्स लाईक अ टू मच प्रेशर टू हँडल. कसं हँडल केलं असेल किंवा करता तुम्ही? ही 2 प्रश्न आहेत. तिसरा आय थिंक वेळ मिळाला तर विचारेल. पहिला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देतो म्हणजे मग आपण चांगल्या प्रश्नाकडे. तर एकतर पॉलिटिकल प्रेशर आणि तू जसं म्हणालास, मी तू म्हणतो कारण आपण सगळे मित्र आहोत म्हणून, तर पॉलिटिकल प्रेशर आणि अशा प्रकारे काही गोष्टींचं प्रेशर असतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त स्टिक टू दी डॉक्युमेंट असे सिनेमे मी बनवतो. म्हणजे माझ्या सिनेमांमध्ये लिबर्टी जी असते ती लिबर्टी ही मी कुठलाही सीन रंगवण्यासाठी घेत नाही. इतिहासाचं काय होतं की काही वेळा ते मधले जे पॉईंट्स आहेत ना ते पुसले गेलेत. दुर्दैवाने आपल्या इतिहास मुका होतो अनेक ठिकाणी, तो सांगत नाही काही. आणि मग त्यावेळी काय होतं, तुमच्याकडे पॉईंट ए असतो आणि पॉईंट डी असतो, बी आणि सी कुठेतरी हरवलेले असतात. मग त्याच्यासाठी मी जे मगाशी एक शब्द आवर्जून वापरला त्याला स्क्रीन रायटिंगच्या ग्रामरमध्ये लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणतात. तर लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी काय आहे की पॉसिबल आहे की असं झालं असावं, तर लॉजिक लावून 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 लावून
तत्कालीन परिस्थितीचं, कॅरेक्टरिस्टिक्सचं, रिच्युअल्सचं, धार्मिक परिस्थितीचं, सामाजिक परिस्थितीचं, आर्थिक परिस्थितीचं लॉजिक लावून तुम्हाला ते प्रोबॅबिलिटी पक्की करावी लागते की हे झालं असेल तर हे असंच झालं असेल. इथपर्यंत नेऊन मग ते सादर करणं याला मी लिबर्टी घेणं असं म्हणतो, ना की जे घडलेलंच नाही आहे ते मला दाखवायचं आहे, त्याला लिबर्टी नाही म्हणत माझ्या भाषेत. त्यामुळं मी ते प्रेशर असतं, प्रत्येक माणसाचं असतं, असं कुठल्या संघटनेचं किंवा पक्षाचं असं नाही. प्रत्येक माणसाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्याच्या मनामध्ये एक इमेज आहे, त्यांची एक प्रतिमा आहे, त्याला तडा न जाणं ही माझी जबाबदारी आहे. आणि त्याकरता मला खूप विचार करावा लागतो प्रत्येक शब्द वापरताना, प्रत्येक डायलॉग वापरताना. मी आज आणू शकलो नाही, पण माझं एक रिसर्च बुक असतं मोठं, जवळजवळ एक 1000-2000 पानांचं रिसर्च बुक सेटवर सुद्धा असतं. म्हणजे आम्हाला जेव्हा शूटिंग करताना शंका येते की अरे बापरे हा शब्द उच्चारायचा आहे का, याचा रेफरन्स काय, तेव्हा ते रिसर्च बुक उघडलं जातं. त्या कथेशी संबंधितच रिसर्च असतो तो, फक्त संपूर्ण शिवचरित्राचा नसतो. त्यामुळं ते बघणं सोपं जातं. आणि त्यामुळं खूप कमी वेळा असं होतं की म्हणजे आत्तापर्यंत बघितलं तर महाराजांच्या कृपेने, छत्रपतींच्याच कृपेने माझ्या एकाही चित्रपटावरती कॉन्ट्रोवर्सी झालेली नाही. त्याची कृपा फक्त छत्रपतींची आहे. आता महत्त्वाचा प्रश्न की तुकाराम महाराजांचा माझ्यावर किती परिणाम झाला, तर खूप परिणाम आहे. कारण मी जे म्हणतोय की हे सगळं मी करतच नाही, हे तुकारामांनीच म्हणून ठेवलं आहे. प्रत्येक सिनेमात तुम्ही पाहिलं तर तुकारामांचा अभंग येतोच, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येतो. म्हणजे पहिल्या सिनेमामध्ये तो बहिर्जींच्या तोंडी प्रोज म्हणून आलाय, पण दुसऱ्या सिनेमापासून फत्तेशिकस्तपासून अभंग गेय स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो चित्रपटामध्ये. कारण मला तुकाराम महाराजांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा वाटतो, त्या सगळ्या काळाच्या अनुषंगाने सुद्धा आणि तुकाराम महाराज म्हणून सुद्धा. म्हणून मी कायम असं म्हणतो, माझा अनुभवानी आणि अनुभूतीनी, एक जबाबदारीने शब्द वापरतो, अनुभूती हा शब्द आहे, त्या अनुभूतीने असं म्हणतो की मी हे सगळं जे म्हणतो की हे माझ्या नावावरती लावलं जातं असं शिवराय अष्टक वगैरे, ते माझं नाही आहे. ते दिलेलं आहे, ते करून घेतात आणि म्हणून मी करू शकतो, नाही तर मी कोण आहे करणारा, माझ्यात काय ताकद आहे हे सगळं करण्याची. हे तुकारामांनी जसं म्हणून ठेवलं आहे की करीतो कवित्व म्हणालं हे कोणी, नवे माझी वाणी पदरची, माझी या युक्तीचा नवे हा प्रकार, माझं विश्वंभर बोलवितो. मला तो देव जो आहे तो माझा सखा आहे, तो मला सखा कृपावंत वाचा त्याची, असं तेच म्हणतात. तर तुकाराम असं म्हणत असतील तर मी कोण आहे काय म्हणणारा. तर या पद्धतीने तुकारामांचा प्रभाव माझ्यावर आहे. I would like to call Baswaraj sir to present the memento to Dipal sir. Thank you very much, sir. Thank you. I now call the heads of the extramural lectures team to present the yearbook to sir. And Dipal sir, we would like a note from your side for EML. EML heads Jay and Mahalika. मराठीत लिहितोय आम्ही.
सर. तर आजच्या कार्यक्रमाच्या आता सांगतेकडे आपण वळत आहोत. दिग्पाल सर, खूप खूप धन्यवाद. आज खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आम्हाला. म्हणजे अशा गोष्टी, अशा बारीक बारीक गोष्टी ज्या आम्हाला माहितीच नव्हत्या आणि आम्ही असं कधी विचार पण करू शकत नव्हतो. म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपतींबद्दल आणि तुमच्या दिग्दर्शनाबद्दल, लेखनाबद्दल. तर यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप आभारी तुम्ही एवढ्या लांबून आमच्यासाठी इथे वेळ काढून आलात त्यासाठी. आणि आमच्या सर्वांकडून तुम्हाला तुमच्या उरलेल्या शिवराय अष्टक या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही EMLचा QR कोड डिस्प्ले करत आहोत इथे. सो सगळ्यांनी EML IITM या इंस्टाग्राम पेजला आमच्या फॉलो करा. या ओके. ओके, थँक्यू, धन्यवाद. जय शिवराय.